अहिल्यानगर बोलेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खुनी हल्ला झाल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगरमधील बोलेगाव परिसरातील राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर टोळक्याने कोयता आणि लाकडी दांडक्यानं खुनी हल्ला केलाय। प्रकाश सप्रे असं जखमी विश्वस्ताचं नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। मंदिरात रात्रीच्या वेळी एका मुलीसोबत बसलेल्या तरुणाला हटकल्याच्या रागातून हा प्रकार घडलाय। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय। जखमी प्रकाश सप्रे यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ओम कनगरे, अनुष कनगरे, लकी कदम, ज्ञानू आमले, आदेश गायकवाड, आदित्य कवडे, सोनू कोलते आणि इतर 3-4 अनोळखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी प्रकाश सप्रे हे रात्री 10च्या सुमारास मंदिरात गेले असता त्यांना त्या ठिकाणी ओम कनगरे हा एका मुलीसोबत बसलेला दिसला। सप्रे यांनी त्याला एवढ्या रात्री इथे काय करतो असं विचारलं। याचा राग मनात धरून ओम याने फोन करून आपल्या साथीदारांना तेथे बोलावून घेतलं। काही वेळातच अनुष कनगरे आणि इतर साथीदार तेथे आले। त्यांनी सप्रे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच जीवे मारण्याच्या उद्देशानं कोयत्यानं वार केला। मंदिराचे रक्षक आणि नातेवाईक मदतीला धावून आल्याने सप्रे यांचा जीव वाचलाय आणि हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी ओम आणि अनुष कनगरे या दोघांना जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।